Good morning, student. Today is the sixth day. Now you have to listen carefully and respond me attentively to my stories or narrations, descriptions. Okay, today I will read one paragraph for you. So you have to listen carefully. Now I will read this paragraph for you. I will read the whole paragraph but not pictures. You should tell me the names of these pictures, okay? But as you know, you are not before me to respond me, so for your understanding I will complete it myself, okay? Here you can see the pictures of some vegetables and numbers are there. So while reading this the whole paragraph, I will replace these pictures with words, okay? आता बघा तुमच्यासमोर हा जो पॅराग्राफ दिसतो आहे, या पॅराग्राफमध्ये काही चित्र आली आहेत भाज्यांची आणि काही संख्यांची पण चित्र आहेत. तर मी जेव्हा ते रीड करणार ना, तर ते चित्रांची नावं रीड करेल, म्हणजे ते पूर्ण तो जो आपण वाचत राहणार ते वाक्य पूर्ण होईल, म्हणजे तो आपल्याला सेन्स लागेल, त्याचा अर्थ कळेल, ओके? सो लिसन, लेट स्टार्ट. मुन्नूज मदर टोल्ड हर टू गो टू द मार्केट. म्हणजे मुन्नूची आई तिला म्हणाली की तू मार्केटला जा. आय नीड हाफ अ किलो ऑफ ईच पोटॅटोज अँड टोमॅटोज, 3 लेमन्स, अ पीस ऑफ जिंजर अँड सम लेडी फिंगर्स. म्हणजे ती मुन्नूची आई म्हणते इथं, मला गरजेचे आहेत अर्धा किलो प्रत्येकी बटाटे, टमाटे, 3 लिंबू, अद्रकचे तुकडे, अद्रकचा एक तुकडा आणि काही भेंड्या पाहिजेत. टेक दिस बॅग अँड दिस 100 रुपी नोट, बी केअरफुल अँड कम बॅक बिफोर 5. टेक दिस बॅग म्हणजे ही बॅग घे, अँड दिस 100 रुपी नोट, ही 100 रुपयाची नोट घे. बी केअरफुल, काळजीपूर्वक जा, आणि कम बॅक, परत ये, बिफोर 5, 5 वाजेच्या आधी परत ये. सो मुन्नू ब्रॉड द पोटॅटोज, द टोमॅटोज, 4 लेमन्स अँड सम लेडी फिंगर्स. मुन्नूने विकत घेतले बटाटे, टमाटे, 4 लिंबू आणि काही लेडी फिंगर्स. आय डिड नॉट गेट एनी जिंजर. तो मुन्नू सेड, मुन्नू म्हणाला की मला जिंजर म्हणजे अद्रक काही मिळालं नाही. नेवर माइंड, सेड हर मदर. ओके, काय म्हणाला लावू नकोस, असं त्याची आई म्हणाली. सो या पॅराग्राफमध्ये आता मी जो पॅराग्राफ वाचला, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आता की हे जे चित्र आलेली आहेत भाज्यांची आणि संख्यांची, तर त्यांची नावं तुम्हाला लिहायची आणि तो पॅराग्राफ पुन्हा तुमच्या वहीत लिहून काढायचा आहे. तर तो पॅराग्राफ कसं लिहायचा मी तुम्हाला पुढं सोडवून दाखवेल, परंतु त्याचा तुम्ही नीट अभ्यास करायचा. म्हणजे याच्या स्पेलिंग्स तुम्हाला यायला पाहिजे. पोटॅटोज, टोमॅटोज, 3 लेमन्स, 3ची स्पेलिंग माहीत पाहिजे, 100ची 100ची स्पेलिंग माहीत पाहिजे, बॅगची स्पेलिंग माहीत पाहिजे, ठीक आहे? सो लेट्स सी. हिअर यू कॅन सी आय राईट द होल पॅराग्राफ अँड आय राईट द नेम्स ऑफ पिक्चर्स, ओके, इन्स्टेड ऑफ देअर जस्ट पिक्चर आय राईट देअर नेम्स. सी बघा, पोटॅटोज, टोमॅटोज हे नावं लिहिलेत मी, चित्र लिहिली नाहीत, चित्र नाही, चित्राऐवजी नावं लिहिलीत. काही मुलं ना पोटॅटो लिहितील फक्त, बघा, तर पोटॅटो नाही, एक असेल तर पोटॅटो, जास्त आहेत ना, तर मग पोटॅटोज, टोमॅटोज असं तुम्हाला लिहावं लागेल, ठीक आहे? सो नाव इट्स युअर टर्न टू राईट दिस पॅराग्राफ नंबर बी. दिस इज अनदर पॅराग्राफ, वी हॅव टू राईट इट, okay? Just write names instead of pictures. Okay, bye bye.